आता आपण बघूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्या। वीज तोडणीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ घालण्यात आला। विरोधकांसह शिवसेनेचे आमदार सुद्धा यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान चर्चा नको, निर्णय करा। रोज शेतकरी आत्महत्या होत असताना सरकार वसुली सुरू आहे। वीज तोडणी बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावर निवेदन देताना ऊर्जा मंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे। वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत पुढचे 3 महिने कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी ही तात्पुरत्या स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा नितीन राऊतांनी स्पष्ट केलं। वीज कापणी संदर्भातल्या निर्णयावर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले। या निर्णयानं आमचं समाधान झालेलं नसल्याची टीका त्यांनी केली आहे। तसंच शेतकऱ्यांच्या नावानं या सरकारनं खोटं बोलू नये असं बावनकुळे म्हणाले। खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करा या मागणीसाठी दौंड तालुक्यातले शेतकरी आक्रमक झालेत। यावेळी मलठण गावच्या शेतकऱ्यांनी महावितरणचं सबस्टेशन बंद करून अधिकाऱ्यांना घेराव घातला। विजेअभावी पिकं जळून गेल्यानं शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे। या परीक्षेत पेपरफुटीचे प्रकार समोर आलेत। याचा निषेध नोंदवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या घरासमोर आंदोलन केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली। भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यातून 15 दिवस उलटून गेले तरी आरोपींना अजून अटक नाहीये। या विरोधात भाजपनं डोंबिवली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या खोलीसह इंद्रायणीत वलवण धरणाचं पाणी सोडावं, ओढ्यालगतची अतिक्रमण हटवावी, जलपर्णी काढावी या मागणीसाठी एकविरा देवी कृती समितीच्या वतीनं उपोषण करण्यात आलं। मात्र मावळ तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कृती समितीने हे आंदोलन तात्पुरतं मागे घेतलंय। तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी शेतकऱ्यांना लेखी हमी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यानं नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिक महापालिकेच्या प्रशासक पदाची सूत्र पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत। प्रशासक कार्यकाळ सुरू होताच महापौरांसह पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींची वाहनं आणि कार्यालय प्रशासनानं ताब्यात घेतली आहेत। दरम्यान प्रशासक नियुक्ती झाली असली तरी सामान्य नागरिकांची कोणतीही कामं थांबली जाणार नाहीत असं पालिका आयुक्तांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय। भाजपचे नेते गिरीश महाजन यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। गिरीश महाजन यांनी दाखल केलेल्या याचिका सूचीबद्ध करण्यात कोर्टानं नकार दिलाय। आता याचिका सूचीबद्ध करता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती रमणा यांनी हा निर्णय दिला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून 20 वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर करण्यात आलाय। मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये दरेकरांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे। आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिलासा द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय। ईडीच्या कारवाई विरोधात केलेल्या मलिकांची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। अटक बेकायदेशीर असल्याचा मलिकांचा दावा चुकीचा असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला ईडीनं अटक केली आहे। कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातल्या संशयित आरोपींच्या अर्जावर सुनावणी झाली। यावेळी आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि जोरदार युक्तिवाद केला। समीर गायकवाड, सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांचा हत्येमध्ये थेट सहभाग दिसून येत नसून त्यांना दोषमुक्त करण्याची मागणी यावेळी लावून धरली गेली। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 25 मार्चला होणार आहे। बीडच्या परळी इथल्या जलयुक्त शिवार योजनेतला गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी आणखी 4 जणांना अटक केली आहे। यात कृषी विभागाच्या 2 निवृत्त अधिकाऱ्यांचा
समावेश आहे, तसंच विद्यमान 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या चौघांना परळी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बीड शहरातील बस स्थानकात एका 60 वर्षीय व्यक्तीचा बसमध्येच गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ही हत्या की आत्महत्या याबद्दलचा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका शाळकरी मुलीवर वर्गात घुसून चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलीची भेट घेतली। यावेळी शाळेच्या भूमिकेबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून शाळेची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय। तर या प्रकरणातील आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी इथं वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। भरधाव डंपरनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। वाहन चालकानं प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतल्यानं गाडीतल्या तहसीलदारावर आणि पथकातल्या इतर सदस्यांचा जीव वाचलाय। या प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे। जळगावातल्या बोदवड तालुक्यातल्या विद्यार्थिनींनी रोड रोमियोला चोप दिलाय। याचा व्हिडिओ समोर आलाय। हा रोड रोमियो रोज विद्यार्थिनींची छेड काढायचा। अखेर या विद्यार्थिनींनी एकत्र येत त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे। बुलडाण्यातल्या देऊळगाव राजा इथं ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत। या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जालना आणि देऊळगाव राजा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। भिवंडीत कल्याण रोडवर ठाकरे उड्डाणपुलावर एक टेम्पो बॅरिकेडमध्ये अडकल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली। टेम्पो चालकाला अंदाज न आल्यानं हा टेम्पो या ठिकाणी अडकला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न केले। त्यानंतर टेम्पो बाहेर काढण्यात आला असून वाहतूक सुरळीत झाली। रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। मुंबई गोवा महामार्गावर कारनं अचानक पेट घेतला। कारमधील प्रवासी शिमगोत्सवासाठी गावी जात होते त्यावेळी अचानक ही आग लागल्याचं निदर्शनास आलं। मात्र वेळीच प्रवासी कारमधून उतरले त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। तर या आगीत कार जळून खाक झाली आहे। मुंबईच्या आझाद मैदान परिसरात मेट्रो सिग्नलवर एका स्कूटीला अचानक आग लागली। स्कूटी चालवणारी महिला वेळीच खाली उतरल्यानं ती बचावली। काही मिनिटात स्कूटी जळून खाक झाली। तिथे असलेल्या पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाला बोलावलं। स्वतः देखील पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली। प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका स्वस्त धान्य दुकानातल्या लाभार्थींना बसतोय। मार्च महिन्याचं धान्य लाभार्थ्यांना मिळालं नाही। बायोमेट्रिक प्रणालीनुसार वाटप होणाऱ्या या धान्याच्या नोंदणी उशिरा केल्यानं अनेक दुकानात धान्य पोहोचलं नाही। नागपूर शहरात एकूण 682 स्वस्त धान्य दुकानं आहेत। जवळपास 15 लाख विद्यार्थी या योजनेचा फायदा घेतात। मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। नवी मुंबईत तापमान 38 अंश सेल्सिअसवर गेले। दुपारच्या वेळेत उन्हाचा कहर पाहता नवी मुंबईकरांनी घराबाहेर निघणं आता टाळल्याचं दिसतंय। नवी मुंबईतल्या एपीएमसी हा परिसर कायम गजबजलेला असतो। मात्र या परिसरात देखील लोकांची वर्दळ कमी झाली आहे। जळगावच्या भुसावळची हॉट सिटी म्हणून ओळख आहे। त्यात या आठवड्यात शहरातलं तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। त्यामुळे उन्हानं नागरिकांची काहिली होतीये। त्यात यंदा बेमोसमी पाऊस पडल्यानं तापमान बेभरवशाचं झालंय। वाशिम जिल्ह्यातल्या वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलाय आणि या पिवळ्या पळसाच्या फुलांचं आयुर्वेदात मोठं महत्त्व आहे। दरम्यान जंगलात आढळलेल्या या दुर्मिळ पळसाच्या झाडाचं संवर्धन करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। जळगावात होळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। कोरोनामुळे गेली 2 वर्ष हा सण साजरा करता आला नाही। मात्र यंदा नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानं होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे। शहरातील बाजारपेठा विविध रंगांनी साहित्याने फुलून गेल्या।
लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी एकविरा देवस्थान समिती आणि सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये तसंच होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचबरोबर गडावर भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली। हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं निकाल दिलाय। हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयानं आज निकाल देताना म्हटलंय। यासोबत न्यायालयानं शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या। आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये वाघानं प्रचंड वेगानं धावत हरणावर झडप घातली, मात्र हरणानं सावधपणे पटकन बाजूला होऊन वाघाला चकवा दिला आणि वेगानं पळ काढत जीव वाचवला। हरिण आणि वाघाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। एका टुरिस्ट गार्डनं हा सगळा थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय। यासोबत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। रशिया युक्रेन युद्धाला 19 दिवस झाले असून युक्रेनच्या दक्षिणेकडील मारियोपोल या शहरात रशियन बॉम्बफेकीत आतापर्यंत 2500हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केलाय। आम्ही रशियन सैन्याला पराभूत करून युद्धबंदी असलेल्यांना स्वतंत्र केलं, त्यामुळे खवळलेल्या रशियन फौजांनी शहर उद्ध्वस्त केल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचे सल्लागार ओलिस्की यांनी म्हटलंय। युद्धामुळे युक्रेनमधील लाखो स्थलांतरितांनी युरोपातील देशांमध्ये आश्रय घेतलाय। यातील बहुतेक स्थलांतरितांचं लसीकरण झालेलं नाहीये, त्यामुळे युरोपात कोरोना संसर्गाचा धोका वाढलाय। देशातील कोरोनाचं एकूण 7,91,021 नवे रुग्ण आढळून आलेत, तर कोरोनामुळे 8,012 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशाच्या जीडीपीवर होणार असून आगामी काळात रुपयाची घसरण देखील वाढू शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ताज्या अहवालात वर्तवलाय। स्टेट बँकेनं याआधी चालू आर्थिक वर्षात 8% जीडीपीचा दराचा अंदाज व्यक्त केला। हा अंदाज आता 7.8% कमी करण्यात आलाय। भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर भाष्य करण्यात आलंय। असे चित्रपट आणखी व्हायला हवेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। तसंच ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला त्या आता चित्रपटाला त्यांच्याकडून विरोध होतोय, असंही मोदी म्हणाले। पुष्पा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आला आणि त्या चित्रपटातलं श्रीवल्ली हे गाणंही खूप लोकप्रिय झालं। या गाण्याची भुरळ पडली आहे मुंबई पोलिसांच्या बँडला। त्यांनी बँडवर वाजलेलं हे गाणं सध्या चांगलंच व्हायरल होतं। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।